सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर वापर कुमारे वापर कुमारे वापर कुमारे वापर कुमारे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखन हे हेरती माईक दुःखाची जनती नाही अधियांती अवसानी अविनाश करी आपलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे हेरती माईक दुःखाची जनती नाही अधि अंते अवसान तुका म्हणे मरण्याची सरे
उत्तम चिवरे कीर्ती मागे हेरते माईक दुःखाची जनती नाही अधियांते अवसान समचरण सरोजम सांद्रणीलावुदावम जगन हित पाणी मंडनम मंडनाना तरुणी तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धौलास विठ्ठलम चिंतयामि करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि भज भजेकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुखिच्छमुच्चमस्तकं सनातवेहस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरम् बरोबर नका नाही तर माली बी हानी बाळी पवन तने संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसऊ सुरभूप चली आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चली आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चली आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी बोलाना लखन जी बोलाना 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 आना जी सब परिवार हर हर कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में नमो राजया विठ्ठला पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा विठ्ठली पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा आदयाळा करुणा करा तुमचा अनुग्रह लादले पवन झालो चाराचरी तुमचा अनुग्रह लादले पवन झालो चाराचरी भगवान चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वंतरी महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबान आहे नहे नहे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी राजांचे हे धर्मगुरु असणारे असे थोर संत
तुमच्या सर्वांच्या मायबापांच्या सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा सर्वांना समजेल, उमजेल, रुचेल, पचेल, गळी उतरेल असा साधा आणि सोपा सर्व टाळकरी मंडळी, वारकरी मंडळींच्या परिपाठातील घेतलेला अभंग तुकोबारायांचा. आज जर बघितलं महाराज, इथं साधूंच्या भूमीवरती कीर्तन करणं मी तरी बर का भावलाल बाबा, मी तरी माझं काहीतरी भाग्य समज महाराज. बघा ना, अहो आम्ही सगळं संबंध महाराष्ट्र फिरतो बाबाजी, परंतु प्रत्येक गावाचा, प्रत्येक वस्तीवरचा अनुभव आगळा वेगळा असतो महाराज. आज जर बघितलं महाराज, महाराष्ट्रामध्ये एक एकाहुनी बळी कीर्तनकार जर बघितले महाराज, एक एकाहुनी बळी, परंतु काय माझं इथं भाग्य दडलेलं असं महाराज, बाबाजींच्या पायाजवळ मी माझं भाग्य समजतो महाराज. असो, आज जर बघितलं हा कार्यक्रम किम निमित्ताने सर्व आपल्याला सर्व बाबाजी भक्त परिवाराला सर्वांना न्याच आहे, परंतु वक्त्याचं अर्ध कैवत माझं. आज जर बघितलं महाराज, महंत तपस्वी साधू 108 स्वामी सोमेश्वरानंद गिरीजी महाराज यांचे वडील आज म्हटल्यानंतर महाराज कैलासवासी ममताजी बाबा नामदेव चितळकर आज बाबाजींना जाऊन आपल्यातनं 7-8 दिवस पूर्ण झालेले. परंतु महाराज, मी या कीर्तनाच्या माध्यमातून बाबांसाठी एकच मागणं त्या पांडुरंगाजवळ मागेल की देवा, की ज्या व्यक्तीने इथं मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर स्वतःही परमार्थ केला आणि सर्व जगाला परमार्थ शिकवला, नव्हे नाही माणुसकी धर्म कोणता, हा धर्म जे शिकून गेले महाराज, अशा थोर विभूतींसाठी त्या परमात्म्याच्या चरणी मी असं मागणं करतो की बाबा, अशा व्यक्तींना भगवान परमात्म्याने हजारो वर्ष आयुष्य दिलं पाहिजे होतं काका. का माहितीये का, मी असं ऐकलं, माझ्या अनुभवामध्ये असं माहिती महाराज मला, की बाबाजींनी जी साधना केली 15 वर्ष 3 महिने जी साधना केली, आवाज कमी राहू द्या, त्या साधनेमध्ये आपले जे बाबा आपल्याला आज सोडून गेले, बाबाजींचं सुद्धा त्या साधनेमध्ये निम्मी हिस्सेदारी होती. सर्वांना मान्य करावं लागेल महाराज. तर 15 वर्ष बघा ना महाराज. आज मी सांगतो तुम्हाला, जी माता, जे वडील लेकराचा त्याग करतात, त्या आई वडिलांना जाऊन विचारा महाराज, त्याग काय असतो आपल्या जीवनामध्ये. बाबाजींनी ज्या वेळेस ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलं त्यावेळेस त्या मातेचं अंतकरण काय म्हटलं असेल हो, बाबाजींची आई असतील, काय म्हटलं असेल महाराज. एक तर मी सांगतो, सुरुवातीला कीर्तनाच्या आधी सांगतो मी तुम्हाला, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की हा देश जो आहे 2च लोकांवर चालू आहे महाराज. एक सीमेवर असलेला जवान, दुसरे म्हणजे आपल्या देशामध्ये असे स्वामींसारखे विभूती जन्माला आले महाराज. कदाचित मी म्हणत असतो, जनार्दन स्वामी महाराजांना आपल्याला दर्शन दिलं नाही, परंतु स्वामी सोमेश्वरानंदजी महाराजांच्या रूपामध्ये जनार्दन स्वामी महाराज आपल्याला दर्शन देण्यासाठी आले महाराज. विशेष ना महाराज. बघा चला, कारण बघा आज जर बघितलं, इथं एक एकाहुनी बळी रे, ही जी भूमी आहे महाराज, सकल साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भूमी. आज माझं काहीतरी भाग्य. इथं जर बघितलं, बऱ्याच महाराज लांब लांबून मंडळी आलेली आहे. इथं बसलेली जी मंडळी आहे, बाबाजींचा भक्त परिवार. कारण साधूंची व्याख्या जी असते महाराज, साधू म्हटल्यानंतर साधू हा स्वतःच्या परिवार समजत नसतो, संपूर्ण जग तो माझा परिवार असं म्हणणारे साधू असतात महाराज. नाहीतरी माऊली ज्ञानोबराय सांगतात, हे विश्वाचे माझे घर. बाबाजींचं महत्व सांगतो बरं का मी. बाबाजींच्या मताला अनुसरून माऊली ज्ञानोबरांनी ओवी लिहिली की हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असो विठ्ठल विठ्ठल
सतत कीर्तन करत असतो, सतत आज या गावाला उद्या दुसऱ्या गावाला, म्हणजे आमचा व्यवसाय आहे. हीच गाव तीच गाव, श्रीमंताला 40 गाव, तसं काही गैरसमज करू नका. परंतु महाराज गावामध्ये मी ज्याही गावामध्ये गेलो, बाबाजी सर्व आपला भक्त परिवार आहे, सर्वांना सांगतो मी ज्याही गावामध्ये कीर्तनाला गेलो, पेटी मास्तर काका, त्या गावामध्ये लोकांचा नेमकं विश्वास माझ्यावर बसत नाही. थोडा आवाज वाढवा भाऊ, आवाजाला चिंगूसपणा करूच नका, कारण कीर्तनकार हा 2 लोकांच्या हातात असतो. कीर्तनकार हानी पाडा ना काय बा, कीर्तनकर एक सिस्टीमवाल्या दादांच्या हातात असतो, आणि एक कीर्तन कसं करायचं एक ह्या दादांच्या हातात असतं. म्हणजे कीर्तनकार हानी पाडा ना का उभा ठेवा ना हे तुमच्या हातात असतं. म्हणून कीर्तनकार तुम्ही कितीही विद्वान आणा, इंदुरीकर आणा, परंतु ही मंडळी जर सात संगती नसेल बाबाजी, तर कीर्तनकार काय दगड सांगेल? मला फक्त सांगायचं काय, एक वेळेस तुम्ही सर्व श्रोते मंडळी, बसलेली मंडळी, कलाकार मंडळी, टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य महाराज, सर्व मंडळीला एक वेळेस नमन करतो, मग कीर्तनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या. हो, जीवनामध्ये आल्यानंतर महाराज या मृत्यू लोकांमध्ये आपण कशासाठी आलो? भगवंताची भक्ती करण्यासाठी. परंतु महाराज बघा, या जगामध्ये जर बघितलं 3 व्यक्ती जन्माला येतात. एक भगवंत येतो, साधू संत येतात आणि जीव येतो. परंतु महाराज तिघांची जर भूमिका बघितली तर भगवान परमात्म्याला आणावं लागतं. भगवान परमात्मा केव्हा येत असतो? ज्या वेळेस कथा कीर्तन बंद पडतात, साधू संतांचा छेड होतो, त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुस्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. चला त्या विषयाकडे जायचं नाही. परंतु महाराज साधू संत अवताराला येतात, स्वतःहून येतात. साधू संत महाराज ज्या वेळेस समाज हा वाम मार्गाला जात असेल त्यावेळेस संत अवताराला येतात आणि उतराया जन जरा जीवा उतराया जन जरा जीवा उतराया जन जरा जीवा उतराया जन अवतार उद्धराया जन जड जीवा. हो, संत कशासाठी येतात? वाम मार्गाला हा समाज जातोय ना महाराज, त्यांना सत मार्गाला लावण्यासाठी हा संत अवताराला येतात आणि अवतार कारणे पूर्ण झाल्यानंतर परत वापस आपल्या ठिकाणी वैकुंठाला चालले जातात. परंतु आपण कशासाठी येतो? केले कर्म झाले, क्या बात आहे, त्याची भोग आले, त्याची भोग आले, केले कर्म झाले, हो हो त्याची भोग आले, त्याची भोग आले, भोग आले, त्याची भोग आले, त्याची भोग आले, त्याची भोग आले, त्याची भोग आले.
कर्म झाले त्याची भोगाले त्याची भोगाले त्याची भोगाले त्याची भोगाले कर्म झाले त्याची भोगाले त्याची भोगाले उपजन केले ऐसे किती उपजन केले ऐसे किती उपजन केले ऐसे किती उपजन ऐसे जाता हर बलि चिंता हर बलि चिंता हरि मुखी जाता हर बलि चिंता हर बलि चिंता हरि मुखी जाता हर बलि चिंता हर बलि चिंता हरि मुखी जाता हर बलि चिंता बाबा काय विषयाला अनुसरून प्रमाण दिलं एकदम भाऊराव बाबा. मला असं वाटत होतं भाऊराव बाबा आम्ही एवढं फिरतो बा तरुणच कीर्तनकार अशा चाली म्हणतो बा तुम्हाला गायन आहे की म्हणे जिरीच गे आज. बघा ना महाराज एकदम विषयाला अनुसरून प्रमाण. कारण कीर्तनकार किती विद्वान हे याला महत्व नसतं. आता काही ठिकाणी जर गेलं बाबाश्री तुमच्या समोर माफी मागून बोलतो सर्व मंडळी समोर, काही ठिकाणी ही कलाकार मंडळी अशी अशी असते असं वाटतं यापेक्षा चिकनगुन्या आणि साथ चांगली असं वाटतं महाराज. परंतु आता बघा ना परवाच कीर्तन घ्या भाऊलाल बाबा. मी परवा एका गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला, परवा एका कीर्तनामध्ये मी प्रमाण दिलं. सकाळी पहाटेच्या आपण काकड्या भजनामध्ये दूध पाजतो ना आपण त्याच्यातलं प्रमाण आहे काला बछडा कपिला गाई. हे प्रमाण मी म्हटलं त्या मागला म्हणत काय त्या प्रमाणामध्ये काला बछडा, त्या मागला म्हणत काला बोकड्या. हो काका बोकड्या नाही रे काय करशाल. परंतु महाराज ही साधूंची भूमी आहे. कारण भगवंताचं कार्य भगवान परमात्मा स्वतः करून घेत असतो. हो आणि एक तो विषय मुद्दा असा आहे महाराज, मी ज्याही गावामध्ये कीर्तनाला गेलो बसलेली मंडळी त्या गावामध्ये लोकच ना विश्वास मनावर बसत नाही झालं. काय भानगडीन काय नाही ना. जगामध्ये आज भूमिका अशी झालेली आहे लोक कीर्तनकार कोणाला समजतात माहितीये का, ज्याच्याजवळ गाडी ज्याला दाढी आणि ज्याला बॉडी त्याला कीर्तनकार समज. माझ्याजवळ एक पण गुण नाही याच्यातला. बघा माझ्याकडे बघा बरं तुम्ही, दाढी आहे का बॉडी आहे गाडी काहीच नाही, तिघ गुण नाहीत माझ्याकडे. परंतु महाराज तसं नसतं. दिसत तसं मागची मंडळी दिसत तसं पुढचं तुम्हाला माहिती. विठाला विठाला आमचं कीर्तनकारांचं सोडा महाराज. परंतु या जगामध्ये खरे साधू जर ओळखायचे असतील तर माऊली ज्ञानोबा सांगतात चातुर्य लपवी महत्व हरवी विषय पण मिरवी जगा माझी. हो मग तुकोबराय म्हणतात की त्यांना साधू म्हणतात, त्यांना संत म्हणतात. त्याची संत त्याची संत ज्यांचा हे विठले ज्यांचा हे अलीकडे जर बघितलं संत भरपूर झाले परंतु त्या विषयाकडे मुद्द्याकडे आपल्याला जायचं नाही. मला मुद्दा काय म्हणायचं महाराजांनी प्रमाण दिलं. आपण कशासाठी आलो, मागील जन्मातलं केलेलं चांगलं वाईट कर्म ते भोगण्यासाठी आपण आलो. आपणच आलो यात महत्व नाही महाराज, काही नवल नाही. परंतु केलेलं कर्म चांगलं असो किंवा वाईट असो ते भोगण्यासाठी यावंच लागतं आणि ते भोगावंच लागतं. तुम्हाला सुंदरसा रामायणातला प्रसंग सांगतो ऐका. विठ्ठल विठ्ठल हो महाराज म्हणतात कोई लाख करे चतुराई रे
कोई लाख करे चतुराई रे, कर्म का लेख मिटे ना भाई रे, कर्म का लेख मिटे ना भाई रे। इस दुनिया में भाग्य के आगे किसी का चले ना उपाय। कागज हो तो हर कोई बाते, कर्म ना बाचा जाए। इस कर्मों के खातिर एक दिन, इस कर्मों के खातिर एक दिन बन को गए थे रघुराई रे, कर्म का लेख मिटे ना भाई रे, कर्म का लेख मिटे ना भाई रे। तो माईक बाजूला करा पेटी पासून. महाराज म्हणतात कर्म चांगलं असो अथवा वाईट असो एक दिवस भोगण्यासाठी यावंच लागतं आणि भोगावंच लागतं. चुकत नाही. तुमची आमची गोष्ट सोडा. देवाचा बाप होता. देवाचा बाप कोण? दशरथ राजा. चुकलो नाही महाराज. नकळत ब्रह्महत्या घडली. 16 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा बांध मारून मारला गेला. श्रावण बाळ. राजाला शाप दिला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. राजा अरे जसं आम्ही पुत्र शोकाने मरत आहो ना तसं तुला एक दिवशी पुत्र शोकाने मरावं लागणार. परिणाम काय झाला? 4 पुत्र दशरथ अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र दशरथ अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र दशरथ अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र दशरथ अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. याला कर्म म्हणतात महाराज. चला पुढे. देवाने इथं अवतार घेतला. देवाला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही महाराज. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 4 नाही, 10 नाही, 14 वर्ष वनवासात जावं लागलं. किती? 14 वर्ष याला कर्म म्हणतात महाराज. आणि बरं 14 वर्ष वनवासात भगवान प्रभू रामचंद्र बरोबर किती व्यक्ती गेले बरं? सर्व अश्लील मंडळी. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वनवासात गेले किती व्यक्तींना वनवास घडला? 3 व्यक्ती. बाबाजी हे 3 व्यक्ती फक्त लोकांतात. सर्व लोकांना 3 व्यक्ती माहित आहेत. परंतु घरी बसल्या बसल्या एक व्यक्तीने जो वनवास भोगला आजपर्यंत तो तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल मी सांगतोय का? अरे ज्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्र वनवासात निघाले ना त्यावेळेस लक्ष्मणाने विचार केला माझा दादा 14 वर्ष बिगर अन्न पाण्याचं राहील ना, मी सुद्धा 14 वर्षे उपवास पकडेन. असं पकडलं. दोघं भाऊ गेले. सीता मैया वनवासात गेली. परंतु चौथी जी व्यक्ती आहे ना महाराज घरी बसल्या बसल्या पात्र वाढलेलं होतं जेवणासाठी तसंच पात्र झाकून दिलं महाराज. 14 वर्ष वनवास केला. कोण? लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. महाराज विचार केला माझे पतिराज माझे स्वामी 14 वर्ष अन्न पाणी भक्षण करणार आहे ना, मी पण 14 वर्ष तशीच उपवाशी राहणार. त्यावेळची लक्ष्मी बर का माता. आता विचार करायचा नाही. आता त्या भानगडीत पडायचं सुद्धा नाही. कारण काय माहिती का? त्यावेळेचा लक्ष्मण चांगला होता. लक्ष्मण आता लक्ष्मणच पीस आहे संध्याकाळ. लक्ष्मी काय करेल? हो आवाज क्लिअर द्या ना. हो मला आवाजच नाही डायरेक्ट. विठ्ठल विठ्ठल हॅलो विको वाढवा थोडं. हॅलो बस आता हात नका लावू. मला मुद्दा मांडायचा काय की महाराज या मृत्यू लोकामध्ये जो हे जीव आला त्याला कर्म भोगावंच लागतं. चुकत नाही. पूर्वी लोक म्हणायचे बापाने करायचं आणि मुलाने भरायचं. परंतु आता तसं नाही. एका हाताने कर
दुसऱ्या हाताने भर येथेच ग येथेच ग लपशील कोटवर रे वेड्या लपशील कोटवर. पूर्वी तसं होतं महाराज, बापाने करायचं मुलाने भरायचं, परंतु आता तसं नाही. आता ज्याने करायचं त्यानेच भरायचं, म्हणून याला कर्म म्हणतात. आणि हे कर्म अटळ आहे महाराज, चुकत नाही. म्हणून महाराजांनी प्रमाणात दिलं होतं की केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्माजे उरावे तेही सुखी दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. विठ्ठला 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 हो. म्हणून कर्म करत असताना महाराज तुम्ही चांगलं करा वाईट करा एक दिवशी भोगावंच लागतं. कारण बघा, कर्म सत्कर्म करा असं कबर करते होईल. विठ्ठल विठ्ठल भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा. कारण तुकोबार आहे, सकल संत मंडळी सांगतात देवाचं नामस्मरण करा मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर. कारण जो जीव मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर ज्याने त्या ईश्वराची भक्ती केली नसेल त्याचं जीवन एका दगडाप्रमाणे सांगितलेले महाराज. गीतेत अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना जो व्यक्ती मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर माझी भक्ती केली नसेल ना त्याचं जीवन एका दगडाप्रमाणे. ऐका ओवी ऐका. तैसे माझी भक्ती विन जळो त्याचे जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसतील काही. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह तेवढ्यासाठी दिला. कशासाठी देव दिला देह भजना गो माझा, तोया झाला फाटा बाईचा, तोया झाला फाटा बाईचा. दिला देह भजना गो बाईचा, तोया झाला फाटा बाईचा. देवे दिला देह भजना गोमाटा, तोया झाला पाटा बाधिकेचा. हो. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला देह कशासाठी दिला? भगवंताची भक्ती करण्यासाठी. परंतु महाराज सर्व लोक भक्ती करतात का? नाही करत महाराज. काही लोक भक्ती करतात, काही त्यासले आडव्या तंगड्या घालतो. आडवी तंगडी माहितीये का तुम्हाला? आडवी तंगडी गावामध्ये पहा, सप्ताह असू द्या, सप्ताह असू द्या, गावामध्ये मीटिंग असू द्या, मीटिंग असू द्या, आणि एखाद्याचं ऐकू नका तुम्ही. अमुक बाबा घेवानाशे तो म्हणत सप्ताह बंद करणं पडे, बाबा नाही घेतात. ओ काका सप्ताह कुठे बंद करतो? परंतु महाराज मी तरी नेहमी सांगत असतो, जिथं सत्कर्म चालू असेल महाराज तिथं आडखाटी घालू नका. कारण माझे तुकोबारे म्हणतात, आड आला म्हणून फोडी येला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. हो, उदाहरण क्रमांक सांगत नाही मी, कारण भागवतातला प्रसंग आहे की बळीराजाने महाराज शुक्र आंधळा कसा केला. कारण श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन येतं. मी तरी म्हणत असतो महाराज 3 वर्षापूर्वी आपल्या या संस्थांवरती कथा झाली होती, श्रीमद भागवत कथा. परंतु महाराज आता याही वर्षी 2 तारखेपासून कथेला प्रारंभ आहे बाबा. मी तरी आज या कीर्तनामध्ये त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ एक विनंती करतो की देवा, की हा जो जय बाबाजी भक्त परिवार आहे या परिवाराकडनं अशीच जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या भगवंताची सेवा करून घेतली पाहिजे. कारण बघा ना महाराज, आज अलीकडे जर बघितलं, अलीकडे परमार्थ कमी झाला काही ठिकाणी. काही भागात जर गेलं परमार्थाकडे तरुण मुलं येत नाही. परंतु महाराज जय बाबाजी भक्त परिवार म्हटल्यानंतर सर्वच तरुण आहे. तो बघा ना, आता इथं बसलेली मंडळी, मला तरुण बघितल्यानंतर महाराज थोडं असं अशी तरतरी येते ना, उठ तानाजी उठ सूर्याजी उठ रे मामा. परंतु मला मुद्द्याकडे जायचं नाही, फक्त मला मुद्दा मांडायचा काय. आज तरुण मंडळी या मार्गाकडे येत नाही, याला कारण काय सांगू का तुम्हाला? ऐका, ते एकाच मिनिटात सांगतो. प्रत्येक
प्रत्येक गावामध्ये जुने भजनी असतात. प्रत्येक गावामध्ये. आपल्याकडचं नाही, मी तिकडचं खानदेशाकडचं सांगतोय. चालू आहे का? थोडं मधून आपणच बोलावं लागेल. नाही बरोबर आहे ना महाराज. काही ठिकाणी जर बघितलं, तरुण मंडळी आमच्या पाठीमागे टाळ घेऊन उभी राहायला नाही म्हणते, येतच नाही या धर्म मंडपाकडे. याला कारण एकच आहे, प्रत्येक गावामध्ये जुने भजनी असतात. बाबा मान्य करावं लागेल, जुने भजनी असतात. आता सहसा करून बघितलं, ती कोणीही टाळ घेऊन, लहान मुलगा जर बसला असेल, टाळ घेऊन भजनामध्ये जर बसला असेल, लगोलग त्याला अभंग म्हणता येणार नाही, लगोलग त्याला टाळ वाजवता येणार नाही. परंतु भजन करता करता त्याचा जर टाळ चुकला तर ते म्हातारं भजनी काय म्हणतात, ठेव टाळ काय. तो काय म्हणतो, बाबा अहो तुला टाळ नाही, तू माळ, मी चालू 12 दिवस. म्हणजे मला सांगायचं काय महाराज, जर तरुण मुलं जर येऊन बसले असतील, त्यांना प्रेम द्या, प्रेमाने जवळ बोलवा. आणि प्रेम दिल्यानंतर तोच तर खरा जगातला परमार्थ आहे ना महाराज. केवढी मंडळी जमली ही प्रेमास्तव. कारण जगातला परमार्थ म्हटल्यानंतर माझे नाथ बाबा म्हणतात, भक्ती कितीही करा आपण, त्यात जर प्रेम नसेल तर तुमची भक्ती कदाचित प्रभू परमात्म्याच्या चरणी प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विना नाही, प्रेम विना नाही. हरी मुक्ती गाता हर पंडिता, हरी मुक्ती गाता हर पंडिता. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही. कारण माझे नाथ बाबा म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हो, मला जास्त बोलायचं नाही महाराज, फक्त मला मुद्दा मांडून पुढे निघायचं. जर तरुण मुलं जर या मार्गाकडे ओढायचं असतील, सर्व गावातल्या भजनी मंडळांना, सर्वांना मी एकच विनंती करत असतो की बाबा रे, जर लहान मुलं टाळ घेऊन बसले असतील, यदा कदाचित त्याचा ताल चुकला असेल तर त्याला नवीन सांगा की बाबा तसा नाही टाळ वाजायचा, असा ठेका पकडायचा. तो परत दुसऱ्या वेळेस भजनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि तो वारकरी बनल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जीवनामध्ये आल्यानंतर महाराज भक्ती करतो आपण, परंतु केव्हा करतो, जेव्हा आपण सुखात असू तेव्हा सुख करतो. कारण जीवाचा स्वभाव आहे, देवा मला आला ताप, तू माझा बाप, देवा माझा गेला ताप, मी तुझ्या बापाचाही असा जीवाचा स्वभाव आहे. विठ्ठल महाराज भक्ती करत असताना कितीही दुःख असू द्या, कितीही संकट येऊ द्या महाराज, त्या प्रभू परमात्म्याचे चरण सोडू नका. तुम्ही जीवनामध्ये सफल झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कितीही दुःख येऊ द्या. अहो ते पांडवांचं काही कमी दुःख होतं काय का? पाहते पांडव अखंड वनवासी, किती दुःख होत. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती. भगवंताच्या जीवनामध्ये किती दुःख येऊ द्या महाराज, तरी ते भगवंताचे चरण सोडत नाही. ऐका, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, परितो स्मरे मनी नारायण. पाहते पांडव अखंड वनवासी. किती वनवास होता पांडवांना, एवढंच नाही, लाक्षागृह पेटवलं महाराज. एवढंच नाही, द्रौपदीचे 5-5 लेकरं मारले महाराज. 5-5 लेकरं कोणी कोणी मारले?
तुम्ही भागवत श्रवण करताना द्रौपदीचे 5 मुलं कोणी मारले? अश्वत्थाम्याने. महाराज झालं काय माहितीये का? ज्या वेळेस महाराज कौरव पांडवांचं युद्ध समाप्त झालं, पांडवांचा विजय झाला, पांडवांचा विजय झाला, परंतु महाराज दुर्योधन मृत्युमुखी पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला, प्राण जात नव्हता. का? रडत होता. तिकडनं अश्वत्थामा येत होता. अश्वत्थामा हा गुरुपुत्र, कौरव पांडवांचा गुरुपुत्र. कौरव पांडवांचे गुरु कोण? द्रोणाचार्य. म्हणजे मंडळी हुशार आहे. ज्यावेळी अश्वत्थामा आला, अश्वत्थामा आल्यानंतर महाराज इकडे कोपऱ्यामध्ये बघितलं कोणीतरी रडतंय. गेला अश्वत्थामा. अरे कोण? दुर्योधना, तू रडतोय? तुला रडणं शोभत नाही दुर्योधना, तू योद्धा आहे. रणांगणामध्ये हरल्यामुळे रडतोय का? का तुझे भाऊ मेले म्हणून रडतोय? अरे तुला शोभत नाही. दुर्योधनाने त्यावेळेस सांगितलं, अरे अश्वत्थामा, मला वाईट एकाच गोष्टीचं वाटते. कोणत्या? माझे भाऊ मेले त्याचंही मला वाईट वाटत नाही, माझं राज्य गेलं त्याचंही मला वाईट वाटत नाही, मी मरतोय त्याचंही मला वाईट वाटत नाही, परंतु मला एकाच गोष्टीचं दुःख आहे. अरे माझे सर्वच गेले रे, माझे सर्वच गेले, परंतु पांडवांकडील 5 योद्धांपैकी एकही योद्धा गेला नाही, मला याच दुःख वाटते. म्हणजे लोकांची भूमिका आज अलीकडे अशी झालेली. काय झालं माहिती का? एका गावाला एका माणसाचं पोट दुखणंच थांबत नव्हतं. भरपूर डॉक्टर केले, भरपूर डॉक्टर केले. त्या गावात मी गेलो कीर्तनाला. आता मी कीर्तनाला गेल्यानंतर त्याची जी पत्नी होती ती माझ्या समोर आली. म्हणे, महाराज तुम्ही दररोज गावोगावी फिरता म्हणे, आमचे जे घर मालक आहेत त्यांचं पोट दुखणंच थांबत नाही. म्हटलं काय झालं मावशी? मी तर काही डॉक्टर नाही, वैद नाही, काही नाही, तुम्ही मला का सांगतात? नाही म्हणे, डॉक्टर वैद सर्व केले परंतु गुणच लागत नाही. म्हटलं झालं काय? पेशंट माझ्याकडे आणा. आणलं बाबा माझ्या समोर आणलं. मी त्याला विचारलं, का? म्हटलं काय होतंय? म्हणे काही नाही महाराज, पोट दुखतं. म्हटलं काय दुखतं? त्याने मला सांगायला लागला. म्हणे, महाराज माझं पोट दुखायचं एकच कारण आहे म्हणे, आमच्या समोरच्या माणसाने नवी 1,61,000ची नवी बुलेट गाडी घेतली, त्या दिवसापासून माझं पोट दुखतंय म्हणे. आता तुम्ही विचार करा, समोरच्या माणसाने जर बुलेट गाडी घेतली तर तुमचं पोट दुखत असेल, आपण किती भक्ती केली म्हणजे सफल हो बरं. विठ्ठला त्यामुळे दुर्योधनाने अश्वत्थाम्याला सांगितलं, दुर्योधनाने अश्वत्थाम्याला सांगितलं, अश्वत्थामा, अरे मला कोणत्याच गोष्टीचं दुःख वाटत नाही, वाईट वाटत नाही, मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की माझे 101 कौरव बांधव होते, भाऊ होते, सर्वच गेले, परंतु पांडवांकडील एकही योद्धा गेला नाही. त्यावेळेस महाराज अश्वत्थामाने शब्द दिला, वचन दिला, अरे दुर्योधना, तू म्हणतो ना पांडवांकडील एकही योद्धा मेला नाही, तर तुला 5 पांडवांचे सर आणून देतो, मुंडके आणून देतो, मुंडके. आता विचार करा महाराज, ज्या वेळेस प्रतिज्ञा केली, आज मी तुला 5 पांडवांचे मुंडके आणून देतो, मस्तक आणून देतो, मस्तक, त्यावेळेस दुर्योधनाला शांतता लाभली महाराज. परंतु झालं काय? रात्री महाराज गंगेच्या काठीवर झोपडी होती, घर होतं पांडवांचं, तिथं गेला अश्वत्थामा. रात्री मध्यरात्री 10 वाजले, 11, 12 मध्यरात्री. परंतु महाराज पांडवांचा पाठीराखा कोण होता? भगवान परमात्मा होता महाराज. कारण देवतारी त्याला कोण मारी, ही म्हणे महाराज. मग झालं काय माहितीये का? ज्या वेळेस मध्यरात्री महाराज भगवंताला माहिती होतं, भगवान परमात्म्याने पांडवांची जागा चेंज करून दिली होती, परंतु तिथं पांडवांची मुलं झोपलेले आहेत महाराज. द्रौपदीचे 5 मुलं झोपलेले होते. अश्वत्थाम्याला माहिती नाही. अश्वत्थामा अंधार पडलेला महाराज नदीच्या काठावर गेला, त्या झोपडीमध्ये घुसला. 5 व्यक्ती तिथं झोपलेले होते, आपल्या अंगावर शाल टाकून झोपलेले होते. बघितलं नाही महाराज अश्वत्थामाने. अश्वत्थामा गेला, जसे महाराज हत्यार काढलं, 5चे सर कापले आणि 5चे सर हातात पकडून मुंडके घेऊन आला दुर्योधनाजवळ. दुर्योधनाजवळ घेऊन आल्यानंतर महाराज दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, तू दुःख वाटत होतं ना तुला, हे घे पांडवांची मस्तक. दुर्योधनाने बघितलं महाराज. बघितल्यानंतर
दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये दया आली. अरे रे रे अश्वत्थाम्या, काय केलं तू हे? तुला पांडवांचे सर सांगितलं, मस्तक सांगितलं, तू काय केले? तू तर आमचा वंशच बुडवला. महाराज ज्या वेळेस महाराज द्रौपदी माता येते, द्रौपदी माता येते, आता ज्या मातेचं लेकरू आपल्या डोळ्यासमोर गेलं असेल, मृत्यू झाला असेल, त्या मातेला जाऊन विचारा लेकराची किंमत काय असते. महाराज द्रौपदी आली, द्रौपदी रडायला लागली. द्रौपदीने विचार केला, अरे मी काय पाप केलं असेल तेव्हा 5-5 मुलांचा मृत्यू मला बघायला मिळतोय. उदाहरण क्रमांक संपला. मला फक्त सांगायचं काय महाराज, आपण या जीवनामध्ये आल्यानंतर प्रभू परमात्म्याची भक्ती करत असताना कितीही दुःख येऊ द्या, मी तुम्हाला सांगितलं ना, पांडवांच्या जीवनामध्ये किती दुःख होतं, तरी सुद्धा देवाची भक्ती त्यांनी सोडलेली नाही. कारण पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी. हो, म्हणून किती दुःख येऊ द्या महाराज भगवत भक्ताच्या जीवनामध्ये, परंतु तुकोबारा म्हणतात की बाबा तुम्हाला सुख पाहिजे का, तर इकडे या. माझे तुकोबार आहे, समाजाला जवळ बोलवतात आणि सांगतात, तुम्हाला जर त्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर तुम्हाला तो प्रभू परमात्मा आपलासा करावा लागेल. अभंगाचं आपला तो एक देव करून घ्यावा, 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 आपला तो एक देव करून घ्यावा. ते नवीन जीवा सुख डोळे, ते नवीन जीवा सुख डोळे, ते नवीन जीवा सुख डोळे, ते माईके दुखाची जगते, ती माईक दुखाची जनती हो, ते माईक दुखाची जनते, ती माईक दुखाची जनते हो, ते माईक दुखाची जनते, ती माईक दुखाची जनते हो, ती माईक दुखाची जनते, ती माईक दुखाची जनते, दुखाची जनते. हो, त्यावेळेस तुकोबार यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला त्या सुखाला जर प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नो हे. हो, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर महाराज बघा, कारण या मृत्यू लोकाचं नावच काय आहे, मृत्यूलोक. इथं आल्यानंतर आज जर बघितलं महाराज, आज इथं आलेला सर्व बाबाजी भक्त परिवार सर्व दुःखित आहे महाराज. परंतु महाराज मी परमात्म्याजवळ एक प्रार्थना करतो, विनंती करतो की देवा या परिवाराला, या आमचा जो जय बाबाजी भक्त परिवार आहे ना, याला दुःख पेलवण्याची शक्ती देव, ही प्रार्थना मी देवाकडे करतो. कारण जे बाबा आपल्याला आज सोडून गेले, फक्त आपल्याला वाटतंय महाराज बाबा आपल्याला सोडून गेले, परंतु अध्यात्म रूपाने बाबा आपल्यातच आहेत महाराज. असो, फक्त सांगायचं काय मला की जर आपल्याला त्या सुखाला, प्रभू परमात्म्याजवळ जे सुख आहे ते सुखाला जर प्राप्त व्हायचं असेल तर माझे तुकोबार आहे काय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा,
तेने विन जीवा सुख नाही. जगामध्ये जर बघितलं महाराज आज सुख नाहीच, सुख नाही कोठे आलिया संसारा वाया हव भरी होऊ नका. हो, कारण संत कबीरदासजी महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. जगामध्ये जर बघितलं महाराज सर्व दुखी आहेत. तुम्ही दुखी, आम्ही दुखी. लोकांना वाटतं कीर्तनकारांची खूप मजा असते बा, आज ह्या गाव, उद्या ते गाव, परवा ते गाव. पण सांगू नका भाऊ, 2-2, 400 किलोमीटर प्रवास रात्री करावा लागतो मोटरसायकलीवर. तर आपण गाडी सरळ चालवू, पण समोरून खूप व्यक्ती येणार, कसा येईल त्याचा भरोसा आहे का? नाही महाराज. परंतु मी एक नेहमी सांगत असतो बरं का, जोपर्यंत आपलं जीवन आहे ना महाराज, तोपर्यंत भगवंताची भक्ती करा. एवढंच नाही, जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत माणसाने माणसासारखं वागा. गेल्या पाठीमागे काही नाही महाराज. कारण भगवान परमात्म्याने जर बघितला, हा अमोल किमतीचा नरदेव तुम्हा आम्हाला भक्ती करण्यासाठी दिला. कारण मनुष्य जन्म अनमोल रे, या देहाची किंमत केल्या जात नाही महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे, ना मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळाला, परंतु याच्यातली भूमिका जर बघितली, ज्याला मिळाला त्याला कळाला नाही, ज्याला कळतोय त्याला मिळत नाही. कारण स्वर्गातले देव इच्छा करतात, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नावे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. हो, मला जास्त बोलायचं नाही, फक्त याच्यातली भूमिका सांगायची. मृत्यू लोकांमध्ये आपण आलो महाराज, कोण केव्हा जाईल याचा भरोसा नाही. उघडी डोळे जरी आता बिना माझे जिया होय, जगण्याला हे आता उघडी डोळे जरी आता बिना डोळे माझे जिया होय, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळी दगड आला पोटाशी. हो, मनुष्य जन्मामध्ये आपण आलो ना महाराज, आल्यानंतर त्या प्रभू परमात्म्याची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. कारण कोणता दिवस कसा येईल आपल्या जीवनामध्ये सांगता येत नाही महाराज. आता आम्ही कीर्तन करून चाललो, पुढे काय होईल त्याचा भरोसा आहे का? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांगता येत नाही महाराज. तुमच्या आमच्या बाबतीत तर लगेच सांगता येणार नाही. तुम्हाला साधा दृष्टांत सांगतो व्यवहारिक, ऐका. काय झालं, एका गावामध्ये कुंभार बाबाचं गाढव आजारी पडलं. भावलाल बाबा, कुंभार बाबाचं गाढव आजारी पडलं. आता गाढव आजारी पडल्यानंतर कुठे घेऊन जाशाल बरं तुम्ही? राम मंदिर मा. डॉक्टराकडे नेलं, जनावरांचा डॉक्टर होता, डॉक्टराकडे गाढव नेल्यानंतर डॉक्टरांनी डिग्री लावली, चेक केलं, सांगितलं कुंभार बाबा या गाढवाला साधारण आजार नाही. मग कुंभार बाबाने सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा, परंतु गाढव चांगलं झालं पाहिजे. आता डॉक्टरांनी करायचं काय? पण याला 2 गोळींनी काही होणार नाही, 1 सलाईनने काही होणार नाही, 1 इंजेक्शनने काही होणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं कुंभार बाबा याला लगातार 10 गोळींचा ड्रॉप द्यावा लागेल. आता गाढवाची गोळी म्हटल्यानंतर अर्ध्या फुटाची गोळी. आता 10 गोळ्या डॉक्टरांनी विचार केला, गाढवाला द्यायच्या कशा? गाढव डॉक्टरांनी अशी 10 फूटची नळी घेतली, नळी. त्या नळीच्या एका बाजूने गोळींचा ड्रॉप टाकला. ज्या बाजूने गोळींचा ड्रॉप टाकला आहे ती बाजू गाढव्याच्या घशात घातली, आणि जी बाजू खाली आहे
तिचं तोंड डॉक्टरांनी आपल्या मुखात घेतलं. इकडनं डॉक्टर फुंकणार तितक्यात गाडवाने तिकडनं फुर्र गेला. परिणाम काय झाला? आजारी गाढव चराली निघ गई, आजारी गाढव चराल निघ गई आणि चांगला डॉक्टर तर पडिसन मया. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, विको भी देते नहीं. सांस निकल जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो, मी तुम्हाला माहिती सिस्टीम आली दादा. सिस्टीम जबरदस्त आहे तुमची, हाय पाय. फक्त कीर्तनकार पाय पाय. कारण कीर्तन मी तुम्हाला आधीच सांगून गेलो, कीर्तन आडं पाडानं का उभं ठेवानं हे तुमच्या हातात असतं वा. असो महाराज, असं डेकोरेशन, अशी मंडप, साऊंड सिस्टीम, कलाकार मंडळी बघितल्यानंतर कीर्तनकाराला थंडा घाम फुटतो, थंडा. असो महाराज, फक्त तुम्ही आवाज वाढवा राहू देऊ, कंजूसी करू नका. जर बळून गेलो तर मी भरून देईल माझ्या कीर्तनामध्ये. विठ्ठला, हो, म्हणून जीवनामध्ये महाराज त्या प्रभू परमात्म्याला एकच विनंती करा, देवा जोपर्यंत या मी मृत्यू लोकामध्ये आहे तोपर्यंत तुझ्यापासून वंचित होऊ नको देऊ. बस एवढीच कृपा करा. मुझे अपने ही रंग में रंग ले. त्या कृष्णाला, देवाला काय विनंती करा की देवा तुझ्या रंगामध्ये मला एवढं रंगव, एवढं रंगव. किती रंगव? मुझे अपने ही रंग में रंग ले, मेरे यार सावरे. ऐसा रंग तू रंग दे सावरिया, जो उतरना जन्म जन्म तक. नाम तू अपना लिख दे कन्हैया, मेरे सारे बदन पर निर्जीवन की नैया ले जा. कारण जीवनामध्ये आपली ही जर मला नाव पहिलं तीराला न्यायची असेल तर त्या प्रभू परमात्म्याला विनंती करा. तोच पहिलं या तीराहून त्या तीराला नाव आपली पोचवणारा तो भगवान परमात्माच आहे. म्हणून त्याला काय म्हणा, मेरे जीवन की नैया ले जा, उस पार सावरे. हो, मला फक्त सांगायचं काय, जीवनामध्ये महाराज जर आपल्याला कोणाचं चांगलं करता आलं नाही तर करू नका, परंतु वाईट तरी करू नका. ऐका, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना. हो, म्हणून महाराज मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्या ईश्वराची भक्ती करा, प्रभू परमात्म्याची भक्ती करा, नामस्मरण करा, चिंतन करा. कारण काय सांगता येतं, आपल्या जीवनामध्ये कोणता दिवस कसा येईल त्याचा भरोसा नाही महाराज. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. हो, कारण घडी घडी काळ वाट याची पाहत असे. कारण प्रत्येक क्षणाला तो काळ आपल्यावर टपून बसलेला आहे. कशाप्रमाणे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, 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 पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. तैसा काळ लोक देत असे, तैसा
प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट बघते महाराज. म्हणून त्या भगवंताची भक्ती करा. कारण आज जीवनामध्ये जर बघितलं महाराज, प्रत्येक जीव भक्ती करता कशामुळे माहितीये का? प्रत्येकाला अपेक्षा आहे महाराज, कुठेतरी सुख प्राप्ती होईल. परंतु माझे तुकोबरा म्हणतात की बाबा, तुम्हाला जर सुखाला प्राप्त व्हायचं असेल, एक तर संतांचे चरण पकडा. जर तुम्हाला सुखाला प्राप्त व्हायचं असेल, एक तर देवाचे चरण पकडा. एक तर संतांच्या चरणाजवळ सुख आहे, एक तर प्रभू परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहे. तुम्हाला अगदी 2 मिनिटात सांगतो महाराज. कारण याला पाठपुरावा जर बघितलं, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांचा सर्वांचा बोर्ड जर बघितला, भाऊलाल बाबा कोणाकडे? त्या प्रभू परमात्म्याकडे. ऐका, तुम्हाला 2 मिनिटात सांगतो मी. आजपर्यंत तुम्ही कथा कीर्तनामध्ये 4 वेद कोणते, 6 शास्त्र कोणते, 18 पुराण कोणते ऐकले असतील किंवा नसतील, 2 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. ऐका, 750 वर्षापूर्वी माझ्या माऊली ज्ञानोबरांनी एक जगातील निर्बुद्ध प्राणी त्याच्या मुखातनं वेद बोलवला. कारण रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माया बाप, दर्शने हरे बाप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. असे 4 वेद आहेत. तुम्ही फक्त बसलेली मंडळी मोजत चला आता पटपट, बर का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद किती झाले दादा? 4. आता पुढच्या 6 शास्त्रांची नावं सांगतो तुम्हाला. वेदांत शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, मीमांसा शास्त्र आणि वैशेषिक शास्त्र किती झाले? 6. आता पुढची स्थिती, 18 पुराणांची नावं सांगतो. 18 पुराणांची नावं सांगितल्यानंतर जो कोणी मला, आमची कलाकार मंडळी, महाराज मंडळी सोडून जो कोणी श्रोते मंडळी पैकी 18 पुराणांची नावं सांगितल्यानंतर 9 पुराणांची नावं सांगेल, इथल्याही तुम्ही 5000 रुपये बक्षीस दिल. त्यांना ठरलं का? मोजा तुम्ही 18 पुराणांची नावं. विष्णू पुराण, शिवपुराण, वरापुराण, वामन पुराण, गरुड पुराण, नारद पुराण, अग्निपुराण, ब्रह्मविद्या पुराण, ब्रह्मांड पुराण, मत्स्य पुराण, कर्म पुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण, लिंग पुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, मार्कंडेय पुराण. तुमच्या डोक्यातच बसलं नाही. ऐका, तुम्हाला परत सांगतो. विष्णू पुराण, शिवपुराण, वरापुराण, वामन पुराण, गरुड पुराण, नारद पुराण, अग्निपुराण, ब्रह्मविद्या पुराण, ब्रह्मांड पुराण, मत्स्य पुराण, कुर्म पुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण, लिंग पुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, मार्कंडेय पुराण. आपली वेळ संपत आली. झालं का 18? मला फक्त मुद्दा मांडायचा काय? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण यांचा सर्वांचा जर बोर्ड बघितला महाराज, तर कोणाकडे? चहुवेद जान शाही शास्त्र, कारण 18 पुराण हरिशी गाती विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार एक चरणाचा भावार्थ बघितला. शेवटी महाराज बघा, जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बरं का, तुम्हाला शेवटी जाता जाता 5 मिनिटं घेतो आणि शेवेला पूर्ण विराम करतो. ऐका महाराज, आपल्या देशाला ह्या मातीला पवित्र म्हटल्या जाते महाराज. ही माती पवित्र कोणामुळे आहे माहिती आहे का? ऐका,
ही माती पवित्र कोणामुळे? पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती महाराज. शेवटी जाता जाता पाचच मुद्दे सांगतो आणि पूर्णविराम करतो. ऐका, या देशामध्ये, या पृथ्वीवरती पृथ्वी प्रदक्षिणा करा महाराज. भारत देशासारखा देश नाही, हिंदू धर्मासारखी पवित्र संस्कृती नाही, ज्ञानोबा तुकोबराय सारखे संत नाही, आई बापा सारखं दैवत नाही, आणि छत्रपती शिवाजी राजा सारखा राजा नाही महाराज. किती मुद्दे सांगितले? 5 मुद्दे सांगितले, परंतु त्याच्यातला एकच मुद्दा तुमच्या पुढे मांडतो आणि शेवेला पूर्णविराम करतो. ऐका महाराज, या प्रत्येक जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 पात्र महत्वाचे आहेत महाराज. ते पात्र म्हटल्यानंतर आई आणि बाप, हे पात्र महत्वाचे आहेत महाराज. ज्याच्या जीवनामध्ये आई गेली असेल महाराज, त्याला जाऊन विचारा आई काय असते. जे 2 वर्षाचं बालक असतं त्याची आई जाऊ द्या महाराज, आई गेल्यानंतर महाराज त्याला जाऊन विचारा. कारण आईची किंमत केव्हा कळते माहितीये का? ऐका, शेळ्या भाकरीची किंमत केव्हा कळते? भूक लागल्यानंतर. पाण्याची किंमत केव्हा कळते? तहान लागल्यानंतर. हाताची किंमत केव्हा कळते माणसाला? हात नसल्यानंतर. पायाची किंमत केव्हा कळते? पाय नसल्यानंतर. कानाची किंमत केव्हा कळते? कान नसल्यानंतर. डोळ्याची किंमत केव्हा कळते? डोळा नसल्यानंतर. तसं आई बापाची किंमत केव्हा कळते? आई बाप मेल्यानंतर. विसरू नको रे आई बापाला वेड्या, विसरू नको रे आई बापाला, झिजविली ज्यांनी काया, काय झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. नारी 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 आई बापाची माया, नारी नारी आई बापाची माया. ओ विसरू नको रे आई बापाला, झिजविली ज्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. नारी नारी आई बापाची माया, महाराज सुंदर प्रमाण दिलं तुम्ही. कारण आई आणि वडील ज्याच्या जीवनामध्ये आई गेली असेल त्यांना जाऊन विचारा महाराज. अगदी 2 वर्षाचं लेकरू असतं, त्याची आई देवा घरी जाते महाराज. ते लेकरू पतंग घेतं एका दुकानातनं पतंग, ती पतंग आकाशात सोडतं आणि त्या पतंगाजवळ निरोप देतं. काय निरोप देतं? ऐका ना. पतंगा पतंगा तू जरा थांबशील का? ते लहानस लेकरू महाराज, आई मेलेली असते, आई मेल्यानंतर ते पतंग आकाशात सोडतं आणि त्या पतंगाला निरोप देतं. काय? पतंगा पतंगा तू जरा थांबशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? जाऊनी सांग आईला रडतो बाळताना, तुझ्या वाचून आई ग कोण पाजिल दूध पाना. शाळेतून येताना, ज्यावेळेस लहानपणी आपण शाळेतनं येतो महाराज, शाळेतनं जर घरी लवकर आलं नाही तर आई तपास करते. शाळेतून येताना उशीर मला होई, गल्लोगल्ली पाहत फिरे तू ग मला आई. हे पतंगा तू जरा थांबशील का? आई देवा घरी निरोप तिला देशील का? कारण जीवनामध्ये जर सर्वात जास्त प्रेम जर आपल्यावर कोणी करत असेल महाराज, फक्त आई असते महाराज. आई सारखं दुसरं जगामध्ये आपल्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही महाराज. आई तुझ्या मूर्ती वाणी दया जगात मूर्ती नाही. हे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. हे अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही.
नाही अनमोल जन्म दिला दे तुझे उपकार फिटणार नाही हे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही माझे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला दे तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला दे तुझे उपकार फिटणार नाही सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. आई तुझ्या मूर्ती वाणी हो, क्या बात आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. हो, मी तुम्हाला सर्व मंडळींना अगदी 5च मिनिटात सोडतो. फक्त एका प्रश्नाचं उत्तर विचारतो मी तुम्हाला. ऐका महाराज, आपण लोक म्हणतात की लेकराला आईवडिलांची गरज खवपर्यंत असते. खवपर्यंत असते बरं. तुम्ही बसलेली मंडळी बोला ना आता तुम्ही बेमकायला अंकावर बसले बोल. लेकराला लहान लेकरू असतं आई वडिलांची गरज खवपर्यंत असते. नाही हो, लग्न नाही हो. प्रत्येक ठिकाणी लोक लग्नच सांगतात सर, लग्नापर्यंत नाही. ऐका मी सांगतो तुम्हाला, लहान लेकरू लहान बालक असतं. तुम्ही जरा मूड खराब केली. लहान बालक असत, लहान लेकरू असत. जोपर्यंत जुन्या लोकांची मन आहे, जोपर्यंत पंक्षाला पंख फुटत नाही, म्हणजे जोपर्यंत लेकराला बालकाला स्वतःची जबाबदारी, स्वतःच जीवन कसं जगायचं जबाबदारी समजत नाही, तोपर्यंत आईला आईची वडिलांची गरज असते महाराज. परंतु बघा ना महाराज, आज आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी 750 वर्षापूर्वी अशी क्रांती घडलेली आहे महाराज. अगदी 2-2, 5-5 वर्षाचे लेकर सोडून ज्या आई वडिलांनी देहांत प्रायचित घेतला असेल, त्या आई वडिलांचं अंतकरण काय म्हणून गेलं असेल. हो, कोणाचा दृष्टांत आहे? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. महाराज, आळंदीमध्ये ज्या वेळेस जीवन जगत असताना, जीवन पूर्वीचा काळ जर बघितला, संतांना जीवन जगणं मुश्किल होतं महाराज. आजचा काळ आपला चांगला आहे. जेवढं दुःख माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना, ज्ञानोबारायांना, सर्व संत मंडळीला जेवढं दुःख झालेलं आहे, तेवढं दुःख आज आपल्याला नाही महाराज. त्या काळामध्ये जर बघितलं महाराज, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, जर तुमच्या लेकरांचा सांभाळ, जर तुमच्या लेकरांचा आम्ही स्वीकार करायचा असेल तर तुम्हाला प्रायचित भोगावं लागेल. त्या प्रायचित्ताचं नाव आहे देहांत प्रायचित. ठरलं महाराज, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने ठरवलं, बस आपल्या लेकरांना जर समाज आपलं म्हणत असेल, स्वीकार करत असेल, तर आपल्याला देहांत प्रायचित घेण्याविषयी काही हरकत नाही. ठरलं महाराज. रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, मध्यरात्र झाली, देहांत प्रायचित घेतलं महाराज. घेत असताना फक्त 2च लेकरांना उठवलं. ज्ञानदादा, निवृत्तीनाथ दादा, उठा उठा दादा. हो, अरे आम्ही चाललो, आम्ही इतक्या दूर चाललो, आजपर्यंत तिथं गेल्यानंतर कोणीही वापस आलेलं नाही. इतक्या दूर चाललो. उठा निवृत्तीनाथ दादा, ज्ञान दादा उठा. माझी चिमुकलीशी मुक्ताई, माझा सोपान काका, आजपासून यांची आईही तुम्हीच आणि वडीलही तुम्हीच, सांभाळा माझ्या लेकरांना, असं म्हणून निघून गेले महाराज. देहांत प्रायचित घेतला. परंतु सकाळ झाल्यानंतर महाराज, लहान जे लेकरू असतं, ते लहान लेकरू आधी उठल्यानंतर कोणाला विचारतं, आई कुठे? महाराज, मुक्ताई उठली. मुक्ता आई उठल्यानंतर महाराज, अगदी लहानच लेकरू बबड्या भाषेत बोलते, ज्ञानदादा. ज्ञानेश्वर महाराज भिंतीला पाठ लावून बसलेले महाराज. निवृत्तीनाथ दादा असे भिंतीला पाठ लावून बसलेले, निराश तोंड होऊन महाराज, चेहरा उतरलेला आहे. त्यावेळेस मुक्ताई उठली. मुक्ताईने विचारलं, ज्ञानदादा तुम्ही असे का बसले, काय झालं? आणि आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? त्यावेळेस महाराज निवृत्तीनाथ दादा एक शब्द नाही बोलत, ज्ञानदादा बोलत नाही, परंतु सोपान काका मुक्ताई काय म्हणते, ज्ञानदादा, निवृत्तीनाथ दादा, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना आई कुठे गेली, बाबा कुठे गेले, तोपर्यंत आम्ही चहा तर काय, परंतु पाण्याचा थेंब सुद्धा स्वीकारणार नाही. मला जास्त मुद्दा मांडायचा नाही, फक्त मला सांगायचं का,
महाराज ज्या लेकरांना 2-2, 5-5 वर्षाच्या असताना सोडून गेले असतील त्यांचे आई वडील, त्यांचा आत्मा काय म्हणत असेल. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई आणि वडील हे पात्र महत्वाचे आहेत महाराज. प्रत्येक कीर्तनकार आईची मती सांगतात, परंतु आज आपल्याला हे बाबा जे सोडून गेले, पारखे करून गेले महाराज, त्या लेकरांना जाऊन विचारा त्यांची भूमिका काय असेल महाराज. बघा ना, आज जीवनामध्ये जर बघितलं महाराज, बापाची किंमत त्याला कळते ज्याचा बाप स्वर्गवासी झाला त्याला. परंतु महाराज बाप आयुष्यभर लेकरांसाठी काय काबाड कष्ट करतो माहितीये का? हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करतो महाराज. बापाची गरिबीची परिस्थिती असेल, दारिद्र्याची परिस्थिती असेल, परंतु बाप काय विचार करतो आपल्या जीवनामध्ये, अरे आयुष्यभर आपण जसं दारिद्र्यामध्ये जीवन काढलं तसं माझ्या लेकरांना मी दारिद्र्य परिस्थितीमध्ये राहू नाही देणार. त्या बापाची एकच अपेक्षा असते, माझ्या लेकरांना मी शिकवणार. भले मला 2 एकर जमीन विकावी लागली तरी चालेल, परंतु माझ्या मुलांना मी जसं दरिद्री परिस्थितीमध्ये जीवन काढलं तसं दरिद्री राहू नाही देणार. म्हणून बाप आयुष्यभर महाराज राबतो, हाडाचं काढ, रक्ताचं पाणी करतो. आणि बाप जीवनामध्ये लेकरांसाठी काय करतो तुम्हाला 2 ओळी म्हणून दाखवतो आणि शेवेला पूर्ण विराम करतो. ऐका की माय बाप हे पात्र आगळं वेगळं असतं महाराज. बाप घडीक रागवतोही, परंतु त्यात आपलं कल्याणच असतं लेकरांचं. ऐका, म्हणून बाप आपल्या जीवनामध्ये काय करतो. बाप स्वाभिमानी बाळा, बाप खनखर कळा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, आई पेटती मशाल, बाप जागता म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो रे पाया तेव्हा कोसळते घर. हो, याच्यातली भूमिका जर बघितली महाराज, ज्याच्या जीवनामध्ये बापाचं पात्र नसेल त्याला जाऊन विचारा बाप काय असतो महाराज. म्हणून शेवटी सांगायचं एकच महाराज, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतला, अगदी 1-2 चरणांचा भावार्थ बघितला, एवढा जनसमुदाय बघितल्यानंतर महाराज मी तरी या भगवान परमात्म्याला एक विनंती करतो आजच्या कीर्तनामध्ये की महाराज सर्व जीव इथं जाण्यासाठी येतात, सर्व जीव जाण्यासाठी येतात. कारण आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. एक दिवशी प्रत्येकाला जायचं महाराज, काहीच येत नाही बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना माहिती नाही आपल्याजवळ किती इस्टेट आहे ते लोक चालले गेले दादा, तर आपण किस गल्ली का फपुटा. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर महाराज प्रत्येक व्यक्तीने भगवंताची भक्ती करा. आणि मी तर शेवटी जाता जाता एकच वाक्य सांगतो तुम्हाला, ज्यांनी ज्यांनी आपल्या बाबाजींचे चरण पकडले असतील, ऐका बरं का या शब्दाकडे, पूर्ण कीर्तन ऐकलं नसेल तरी चालेल पण या शब्दाकडे लक्ष द्या. आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्यांना आपली काही चांगली मनोकामना पूर्ण करायची असेल, ज्यांनी ज्यांनी बाबाजींचे चरण पकडले असतील आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये सफलता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हे पांडुरंगाच्या व्यासगादीवर सांगतोय. कदाचित मी तुम्हाला बोलून गेलो की भक्ती करत असताना महाराज किती दुःख येऊ द्या, कारण तुकोबाराय म्हणतात दुःखाचे डोंगर झाले तरी तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी किती दुःख येऊ द्या महाराज,
परंतु जी आपली साधना चालू आहे, आता बाबाजींचं जीवन बघा ना, अहो आपल्यासाठी त्यांनी त्यांचा स्वतःचा देह वाहून दिलेला आहे महाराज. 15 वर्ष तपश्चर्या केली, 15 वर्ष 3 महिने. आणि त्यात जर बघितलं, आज आपले बाबा आपल्याला सोडून गेले. त्या बाबाजींच्या तपश्चर्यामध्ये निम्मी वाटेदार बाबा होते बर का. आणि बघा ना महाराज, 15 वर्षे 3 महिने ज्या व्यक्तीने, ज्या बापाने महाराज मुलाची सेवा केली महाराज, तो बाप किती मोठा असेल हो. म्हणून कदाचित मी तुम्हाला सांगून जातो की कदाचित संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचं दर्शन आपल्याला झालं नाही, परंतु स्वामींच्या रूपाने संत जनार्दन स्वामी महाराज आपल्याला दर्शन देण्यासाठी आले. बस कधीच त्यांचे चरण सोडू नका. जीवनामध्ये स्वामी तुम्हाला जनार्दन मौनगिरी मुनी हो, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी पुन्हा जगी अवतरले. त्या गंगाई पोटी सोमेश्वराच्या रूपी आले बाबा. गंगाई पोटी सोमेश्वराच्या रूपी आले. जनार्दन मौनगिरी जनार्दन मौनगिरी मुनी पुन्हा जगी अवतरले. गंगाई पोटी सोमेश्वराच्या रूपी आले बाबा. गंगाई पोटी सोमेश्वराच्या रूपी आले. हो, सर्वांनी एकदा बाबाजींचा जय घोष करायचा आहे. हा, सर्वांनी म्हणा, बोला सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बोला सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महान तपस्वी बाल ब्रह्मचारी महान तेज श्री स्वामी सोमेश ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. करविले तसे कट वाकडी का नीट देवजाने, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी, मद क्षमा करणे संती नोये अंगभूत युक्ती. इथं बसलेले महाराज बघा, आमचे काकाश्री आहेत निंबाईतीचे, दीपक काका, योगेश दादा, आमचे निंबाईतीचे योगेश दादा बरं का, नेहमी सांगत असतात मला, महाराज जेव्हापासून मी बाबाजींचे चरण पकडले, जेव्हापासून मी बाबाजींचे चरण पकडले, तेव्हापासून मला आत्मिक समाधान तर जाऊ द्या, परंतु संसारामध्ये आजपर्यंत कुठलीही कमतरता भासत नाही. मला नेहमी सांगत असतात मला. म्हणून मी योगेश दादांनाही बोलतो, योगेश दादा तुम्हाला जर जीवनामध्ये काही सफलता प्राप्त करायची असेल तर बाबाजींचे चरण सोडू नका. आणि मी तरी महाराज तुम्हाला एक शब्द या व्यासगादीवर देऊन जातो. आम्ही गावोगावामध्ये कथा कीर्तन करत असतो, संगीत भागवत कथा करत असतो, परंतु आज या भूमीवरती एक माझी इच्छा अशी जागृत झाली की दरवर्षी भागवत कथा होते बाबाजींच्या द्वारामध्ये, परंतु मी एक शब्द देऊन जातो या साधूंसमोर, या व्यासपीठावर, जर भगवान परमात्म्याने इथून पुढे आम्हाला जिवंत ठेवलं तर तुमच्या समोर शब्द देतो, या भूमीवरती, या संस्थांवरती विनामूल्य 5 पैसे न घेता 7 दिवस भागवत कथा कधी कळना एक वेळेस मी करून जाईल. कारण आज हे त्याने जीवन दिलेलं आहे महाराज. हे ज्ञान जे आहे हे त्यांचं आहे ना. आज इथं ज्ञानाचा समुद्र बसलेला आहे आपल्या समोर, म्हणून आज माझ्याकडनं एवढं बोलल्या गेलं. नंतर कारण इथं जर बघितलं महाराज, चांगल्या चांगल्यांची पांची होऊन जाते. आज जर बघितलं काही ठिकाणी, काही गावाला गेल्यानंतर लोकांची भूमिका माझ्याकडे वेगळी असते. भाऊलाल बाबा, काही लोक असं वाटत हो का मेंढ्या चारता चारता निघी गेले बुवा.
तसं नसतं महाराज, मी तुम्हाला सांगून गेलो दिसतं तसं नसतं. नसतं. परंतु असं महाराज, सर्व मंडळी, कलाकार मंडळी, गुरुजन मंडळी, पेटी मास्तर बाबा, विनेकरी बाबा, आमच्या बरोबर आलेले आमचे हरिभाऊ विनेकरी बाबा, आणि आमचे हे बालक जर बघितलं बाबा, 7 दिवस दीपक काकांना माहिती, गावामध्ये शेतामध्ये आमच्या गावामध्ये 3-3 वेळेस सप्ते होतात. 7 दिवस टाळ घेऊन उभंच राहतं माझ्या बरोबर. मी त्याच्याकडे कितीही लाल डोळे केले, माझा पुतण्या येतो, लाल डोळे केले, मी जर बसायला सांगितलं, पाय दुखले असतील बा, ते माझ्याकडे लाल डोळे करून बघते. असं मला इथं आल्यानंतर आत्मिक समाधान जे लाभायचं ते लाभलं. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू बाबांच्या चरणी, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी, सद्गुरू लहरीनाथांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आ बोलिले कुरवेली वाकुली उत्तर. हा नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका मानेश्वरा राघवाया बलिकारा. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.